असं म्हणताना सर्वांनी पीस आणले तर त्यांनी पीसच दिलं. आपण काही कार्यक्रम द्यायसाठी घ्यायसाठी नाही घेतलं. काही आणलेले त्याच्यावर पाहिजे पण आहे ना स्वस्ती सांगते. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर मजेत असणार. इकडे आई आहे. नमस्कार. काय चालू आहे? हो, सकाळचे कामं चालू आहे इकडं. पैसे वगैरे आता दुपारचे काम चालू झाले. दुपारचं नाही म्हणतात, सकाळचं म्हणतात, कारण नाश्ता चालू आहे इकडं. आणि 10 वाजता नाश्ता आहे आमचा. 10 वाजत आलेला इकडं. ठीक आहे, जेव्हा झालं तेव्हा चालतंय. मग जा, थोडं थोडं खायला काही प्रॉब्लेम नाही तुला. सकाळी केळं, थोडेसे फ्रूट्स, नंतर असं नाश्ता वगैरे. काय केलं नाश्त्याला? मटकी उसळ करताय? चालतं, चांगलं आहे. आणखी काय आहे सोबत? बस मटकीच केली आहे. बस आहे का? बाकी काही नाही. बाकीचे फ्रूट्स नाश्ता असं आहे सर्व. आणि हो, जास्त रसा नाही, फक्त थोडंसं काहीतरी, जास्त व्यवस्थित लागत नाही. आणि काल काय घडलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये नेमकं? आपण वरती गेलो होतो आहे ना. ॲक्च्युली तू आली नव्हती, वर आली नव्हती. जे आहे सोलर वॉटर हीटर लावलेलं होतं वरती. काय नाही, त्याच्यामुळेच आपलं पाणी जे गरम वगैरे ते सर्व. आणि सर्व असंच आहे की बाबा जण पेमेंट करतात, खाली ठेवायला पाहिजे किंवा मग बाजूला ठेवायला पाहिजे. आणखी मिक्सरची जागा बदलायला पाहिजे. आता व्यवस्थित नाही का ते जागा? तिथं स्पेशल प्लग काढलेला आहे. त्याचं म्हणणं की वरून पडायचं भ्यावं लागते फरशीवर, किंवा मग असं साईडला ठेवायला पाहिजे. आपली सिस्टम जी आहे ती किचनची तिकडे काढलेली आहे. खिडकी तिकडे काढलेली आहे. हां, गॅसचा पाईप इकडून टाकलेला आहे. नळी वगैरे या साईडला, त्याच्यामुळे इकडून काढलेलं आहे. हां, उलट माहिती आहे का, तिकडं दक्षिण दिशा होते, हे पूर्व दिशा होते, त्याच्यामुळेच आहे हे. नाही तर आपण तिकडून ठेवले असते. असं सर्व. पण तरी खिडकी वगैरे उघडी करायला पाहिजे, मोकळं राहते सर्व व्यवस्थित. हां, थोडंफार. हा, किचनच्या टायमापुरतं उघडं ठेवायचं, संध्याकाळी बंद. देवपूजा वगैरे झालेलं सर्व. चला, नाश्ता वगैरे करायचा आहे आणि कुठेतरी बाहेर जायचं आहे आज, आहे ना? कुठे जायचं आहे? जाऊ ना मग. आज तर आपण किती बरेच दिवस गेलो असतो, मग जायला पाहिजे. पण एक कमेंट आहे किंवा राधिकाचा आवाज येत नाहीये. आवाजच लावला. आवाज जेवढा वाढवता येईल तेवढा वाढला पाहिजे. बाकीच्याचे कान फुटले चालतात. तसं काही नाही आहे, जेवढं आहे ते आहे. तरी थोडंसं जे आहे स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करायला लागणार आहे. जसे की आईचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आई व्यवस्थित जे आहे फास्ट बोलते, आहे ना? जे आहे ते आहे आपला आवाज. पण एवढं झालं कार्यक्रमाचं, काही पाहिलं नाही तुम्ही? साड्या वगैरे कशा आहे, काय आहे, पाहिल्या की नाही? राधिकानं पाहिल्या की नाही साड्या? पाहिल्या. मग काही पसंत आल्या का नाही? काही पाच का नाही? कुठली कोणा दिली, काय दिली?
मला समजलंच नाही कोणती दिली. आपल्या घरच्या म्हणते पण तरी बरेच वेळ चांगलं घेते. नंतर पण बघितल्याच चालते, कारण पहिलं नाश्ता वगैरे करायचा आहे. तरी बरेच छान आहेत ते. हो का? कारण सर्व आपलेच होते ना जवळचे, त्यामुळे नातेवाईकांना सर्वांना चांगले ते. सर्व चांगल्याच साड्या येणार. सगळ्यांना चांगलं द्यायचं. पहिलं नाश्ता करायचं की पाहायचं मग? नाश्ता करा लागते. आणि काल कमेंट आली की आईची साडी खूप चांगली वाटत आहे. हे का? हा, हीच आहे ना ती? कालची ना? वेगळी होती आहे दुसरी, अशा कलर मधूनच आहे. आईला 2-3 साड्या आहे, मला 2-3 स्टॉल. नाही मग कलर अलग आहे ना. पण आमच्या दोघीला आवडतं तेच. ते अलग आहे, ते अलग आहे. ॲक्च्युली परत द्यायची असेल. तर इकडे साड्या वगैरे बघणं चालू आहे कार्यक्रमामधले. खूप साड्या आल्या आहेत, पण एका अर्ध्या तिथंच ठेवलं, कारण जे चांगलं ते काही सांगलं. पण आज अचानक कसं काय पाहायला भेटेल मी? पाहते त्या दिवशी टाइमच कुठं होता आणि आणल्याबरोबर लावून त्याला तसंच. रस्त्याला लागत नाही का? हे सुवर्ण त्यांनी दिलं ना, हो का? पण टोपीन झेलाच नाही ना. ते काय साड्याचं काय नसते असं. लक्ष नसतं. महत्वाचं असतं हिरवी साडी, ती घेतली ना. हो. आणि हे साडी आपल्या घरची. आता काही जण कमेंट केलं होतं नेहमी किंवा हिरवी साडी पाहिजे सर्वांची. सर्वांची हिरव्या असते. बरेच जण हिरव्या साड्या घेतल्या. सर्वांची थोडी हिरव्या असते. आणखी नाही ना, मी कापून दिली आई नाही. ही चांगली साडी घालचं चांगली घालासाठी काढली का? कोणाला द्या गेले काम नाही चांगली. हे बाई इकडे तेच चालू असते. किती मेहनत न दिली तुम्ही. आणखी साड्या तिकडच ठेवल्या. मग आण ना, पिंजरून आण, इकडून आण. कुठे ठेवल्या तर? कुठे ठेवल्या? आई तर म्हणे मला घेऊन जा. आईनं ठेवलेल्या आहेत बा घरी. हा? आईनं काही साड्या घरी ठेवलेल्या. किती कल्ला केला म्हणून आई. कशासाठी? तू साड्या कशाला ठेवल्या? आई म्हणले तू ठेवल्या म्हणे, तिनंच नेल्या नाहीत. पूर्ण काय हलक्या साड्या होत्या का? मग मी जे चांगले केलं चालतं ना, तेच काय. तरी 1-2 साड्या आहेत. महालक्ष्मीची साडी ते राहिले 2. बऱ्याचशा साड्या आहे म्हणा. या घरी घराच्या साड्या आहेत. अच्छा, काही जुन्या आहेत आहे ना, घरच्या साड्या आहेत. पाहिलेल्या नाही एवढं. महत्वाचं आहे की कार्यक्रमातल्या साड्या दाखवायच्या. मग आहेत ना, पाहिलं ना. कुठं? आहे काय? शिवला चांगला आहे. चांगलं आहे. पण झालं असं, बाकीच्यानं साड्या आणल्या आणि आपल्या इकडून काय दिलेलं आपण? पिसं दिले ना. पिसं देत असते बघा. पिसच असतात मग. कारण आपल्या इकडून साड्या नसते देत का? मग आता 50 साड्या आल्या, 50 साड्या घ्यायच्या. मग लग्नात तसं नसते का? ते सौ खुशी आणते बाहेर. आणि घरच्यांना असं म्हणता नाही, सर्वांनी पिस आणले तर त्यांनी पिसच दिलं. आपण काही कार्यक्रम द्यायसाठी घ्यायसाठी नाही घेतलं. हो, तेच म्हटलं मी, किंवा एवढ्या साऱ्या साड्या जमा केल्या, मग आपण तर काही घेतल्या नाही. आपण नाही घेतले. आपण मग सगळे आपसातल्या होत्या ना. तुझ्या माम्या, तिच्या माम्या, तुझ्या चुलत्या, तिच्या चुलत्या, सर्व. म्हणजे आता जेव्हा त्याच्या घरी कार्यक्रम असेल तेव्हा आपल्याला घ्यायला लागणार सर. काही आपण देऊ, काही तिच्या आई आणल्या तर द्यास लागते ना. पुढं त्याच्या घरी कार्यक्रम झाला की द्यायला. कार्यक्रम असले तर नाही असतात. तसंच असते. नेमकं तेच एक प्रोग्राम आहे. आपण ही पण मस्त आहे. कापून दिली, ही घरी घेतली. ही कोण दिली? ही कापून दिली. हां, हिरवी साडी. ते बॉक्स मधली पण होती ना. ही आहे का घेतली आहे.
बॉक्समधली साडी पण होती ना? बॉक्समधली साडी बॉक्स मध्ये कोणती? ती का ती काय ती आपण घरी घेतली ना? नाही आईने घेतली ना ती. बरं यातली आईला कोणती साडी आवडली? मी कापून घेतली. ही वाली साडी. हा बरं, आईची आवड अशी आहे आणि तुझी आवड? हे आवडलं मला दोन. आणि काही तिथंच ठेवलेले आहेत ना तिथल्या काय आणलं आई म्हणून अच्छा. घेऊन जाईल. आई म्हणून कशालाच ठेवलं. मग आता ते पुढच्या वेळेस ते आईने घ्यायला काम येते आता पुढे डिलिव्हरी झाली तर तसंही असते. कार्यक्रम जिथं असला तिथे साड्या असतात. असतेच पण ती मग तिथे आवडल्या मग कार्यक्रम तिकडे होता ना. तिच्या ठेवणार आहे पण ते मग ठेवले आपल्याला कुठे इथं आणा बस बघ काही नसते तसं. आता द्यावंच लागते. आता अजून डिलिव्हरी झाली मग द्यायला लागत नाही का कोणी काही भांडे आणा. तसं काही नसते. करावंच लागतं. देणं घेणं चालूच आहे. द्या घ्यासाठी आपण काही कार्यक्रम केला हो ना. अगोदरच सांग. का बा, हे साडी पसंत नाही ते कोणती? सुवर्ण हा चांगली त्याच्यावरचं ब्लाऊज शिवलं. शिवजून आहे. चला अशा सर्व साड्या वगैरे. आणि पीस किती आले बरं नेमके? पीस हे सगळे आणले जाते नवीन निघाली ना ते आता काढतात. नवीन निघाले काय गोल्ड. आणि महत्वाचं सर्वात जास्त जे आहे कमी इकडे आणलेलं आहे आणि जास्त तिकडे राहिलेलं आहे. कशाला आणले ते 2-4 तिच्या आई वेळेचे सगळं हिशोबाने. आणून देतो म्हणे. पण काय देऊ मस्त राहे ना जाग्याला काम येते तिच्या आई. एले मस्त राहा ना शिव चांगलं आहे, मस्त आहे. दिवसची शिवती म्हणशी बाकीच्या पण तिकडे असे. शिलाई घेऊन दे काही. मला तर हेच आवडले आईनं आणलेली. चांगले त्याच्यावर बघतर पाहिजे पेटीकोट. पण आहे ना स्वस्ती सांगते. स्वस्त साडी आहे का? प्लेन गेली. हे बघा इकडं आईनं आणलेलं नाव ठेवणं चालू आहे स्वस्त आणली म्हणून. आता आवडली म्हणून तिनंच काढली. बरं नाही मला आवडते. पहिले आवडली म्हणून काढलेलं आहे हा. आणि आता म्हणून आहे की स्वस्त आहे. मग स्वस्त आवडली कशाला? मग स्वस्तच काय नसते. 1800 रुपये साडी पसंत नाही तुझ्या स्वस्ती आणली म्हणतात. 1800 पैसे नाही ना डिस्काउंट असेल काही. हो आईनं भागवान किती गेला. डिस्काउंट असेल काही. 1000 रुपये डिस्काउंट केले. मग कुठल्या प्रकारची साडी आहे पण? साडी आवडते कांजीवरती नाही हे आता नवीन कमेंट मध्ये सांगा तुम्ही. ऑर्गेन्झा पॅटर्न. ऑर्गेन्झा म्हणून कमेंट मध्ये सांगा नक्की. ऑर्गेन्झा पॅटर्न. हे ब्लाऊज आहे. चला असं आहे सर्व साड्या वगैरे पाणी चालू आहे इकडं. आणि थोड्या वेळात आता बाहेर वगैरे जायचं आहे मला. पण वातावरणाच हिशोब पाहणं आहे नेमकं काय आहे काय नाही. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कोणतं? हो हो अस्तर. शिवाय चांगला आहे का? अस्तर एवढं महाग नसतं. 30 रुपये. ते चांगलं पीस आहे. अस्तर. चला लाईक पण आलेले व्हिडिओवर. गोळ्याला साड्या आहे कोणती साडी शोधते. नाही कलर चांगला. तू या काकून साडी नेसली होती त्या दिवशी सुवर्णाला द्या म्हणून तर मी म्हणलं माय पाऊस शिव राहिला म्हणलं म्हणून मग मी म्हणलं मला तसं काही नाही कोणती कोण नसली तर म्हणून मी म्हणलं मग देऊन द्या सुवर्णाला. घरी खावा आले त्याला काही होती जायची म्हणून म्हणलं होतं मी. मग तू टाकून घेतले हातात म्हणे बाई चांगली साडी मी घेतली म्हणून तुमच्यासाठी आवडीनं म्हणे. मग द्यायला दुसऱ्या नाही घालतात ते कसं कापूरही चांगलं. चला असं आहे सर्व. मग कोणती घालायची आता? आज कोणती घालायची? हो चालते. आज कोणती घालायची राधिका? आज नाही घालायची. आज का आज नाही घालायची. कार्यक्रम होतो. आणि साड्यानंतरच कामी येणार आहे. आता काहीच कामी नाही येणार सध्या तरी. आईचं ठरलेलं आहे महालक्ष्मीसाठी ही साडी घालणार आहे म्हणून. कारण माहिती आहे का आपल्या जे महालक्ष्मी लांबलेलं आहे ते माडीला बसणार आहे ना त्याच्यामुळे इकडे ठरलेलं सर्व. चला हा व्हिडिओ आता इथंच संपूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.